नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, सीडबी बँकेकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. जसं की इथं भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती असणार 2025 साठी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबीकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जी पद जी असणार आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए जनरलसाठी व्हॅकन्सी असणार आहे आणि मॅनेजर ग्रेड बी साठी व्हॅकन्सी असणार जनरल अँड स्पेशलिस्ट टीमसाठी. त्यासाठी इथं एकूण 76 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकता. एनी पीजी डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. ओके. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी फॉलो करून ठेवायचं आहे. ओके. इंजिनिअरिंगसाठी पण इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यावर सिडबीकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून. ओके. हेड ऑफिस जे असणार आहे सिडबी टावर, अशोक मार्ग, लखनौला. ओके. ॲड्रेस नंबर जी असणार याची 3 असणार आहे. ग्रेड ए आणि ग्रेड बी ची व्हॅकन्सी असणार 2025-26 साठी. रिक्वायरमेंट जी असणार आहे ऑफिसर ग्रेड ए अँड ग्रेड बी ची व्हॅकन्सी असणार आहे जनरल अँड स्पेशलिस्ट टीम 2025 साठी. याच्यामध्ये असणार आहे ऍप्लिकेशन इन्व्हाइट फॉर इलेव्हिजल कॅन्डिडेट्स फॉर पोस्ट असणार आहे ऑफिसरसाठी. याच्यामध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी ची व्हॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये जनरल अँड स्पेशलिस्ट टीमसाठी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सीडबी कडून. ओके. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला कॅन्डिडेटला सांगण्यात आलेलं आहे की सगळी नोटिफिकेशन रीड करून घ्यायची केअरफुली. आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे बघून घ्यायचे पोस्ट कॅटेगरी वाईज. ओके. इन्फॉर्मेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला वेबसाईटवरून इथं भरायची आहे आणि इथं फॉर्म भरून आपल्याला सबमिट करून घ्यायचं. इथे जे असणार आहे कॅन्डिडेट्सला इथं असणार आहे आपल्याला जे असणार आहे याच्यामध्ये नॉट अलाउ फॉर अपेअरवाली इथं अप्लाय करू शकत नाही. इंटरव्ह्यू जॉईनिंग असणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार इंटरव्ह्यू जॉईनिंग असणार आहे. याच्यामध्ये असणारे कॅन्डिडेटला सांगण्यात आलेलं आहे इथं ऑनलाईन बँक वेबसाईट वरून आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे जसं की इथं दिलेलं आहे. ओके. सगळं जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. ऍप्लिकेशन प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची आहे आणि हेल्प फॅसिलिटीसाठी इथं वेबसाईटवरून आपण इथं करायचं आहे. तर इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहे. ओपनिंग डेट तुम्ही बघू शकता इथं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. पेमेंट फीस 14 जुलै 2025 पासून क्लोजिंग डेट असणार आहे 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. कट ऑफ डेट तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे 14 जुलै 2025. ओके. आणि क्रायटेरिया वगैरे सगळं फॉर्म भरण्यासाठी 11 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. टॅलेंट आपली एक्झामिनेशन असणार आहे फेज 1 ची, जी असणार आहे 6 सप्टेंबर 2025 ला आणि फेज 2 ची एक्झामिनेशन असणार आहे 4 ऑक्टोबर 2025 ला. ओके. आणि आपली शेड्यूल असणार इंटरव्ह्यू नोव्हेंबर 2025 ला सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आता दिलेलं आहे त्यांनी सिडबी कडून प्रिन्सिपल फायनान्शियल, याच्यामधून आपल्याला ऍक्ट असणार आहे त्याची इथं माहिती वगैरे दिलेली आहे. सिडबी बँकेबद्दल संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. इथं वाचू शकता अपॉर्च्युनिटी बद्दल, बँकेबद्दल माहिती. याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही वॅकन्सीज दिलेली आहे आणि आता नेम ऑफ द पोस्ट आणि ग्रॉस सॅलरी वगैरे दिलेली आहे एम्प्लॉयमेंटला. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए आणि जनरल स्टीमसाठी त्याची पगार असणार आहे 44,500 पासून आपल्याला बेसिक पे असणार आहेत. आपल्याला 1 लाख रुपयापर्यंत सॅलरी इथं बघायला मिळते. स्टीम इथं बघू शकता तुम्ही वॅकन्सी दिलेली आहे. जनरलसाठी तर 50 वॅकन्सी आहे टोटल कॅटेगरी वाईज. ओके. आणि जे बाकीचे असणार आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांना सॅलरी असणार ग्रेड बी मध्ये 55,000. ग्रेड बी वाल्यांना जास्त सॅलरी असणार आहे 55,200 पासून 1,15,000 पर्यंत आपली सॅलरी भेटू शकते. याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहे. जनरलसाठी 11 वॅकन्सी असणार आहे. लिगलसाठी 8 वॅकन्सी टोटल आणि बाकीचे जे असणार आहे AI/ML IT सेक्टरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाल्यांसाठी 7 वॅकन्सी टोटल 26 वॅकन्सी टोटल 76 वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये जे कॅन्डिडेटले तर कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर तिथं काही सर्कल बद्दल तर माहिती वगैरे दिलेली आहे कॅन्डिडेटला. ओके. संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे कॅटेगरी वाईज. आता इथं दिलेले सर्व्हिस अँड कंडक्शन आणि करिअर बद्दल इथं त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे. जसं की इथं बघू शकतो की ग्रॉस सॅलरी दिलेली आहे एम्प्लॉयमेंटला, ड्रेसेस अलाउन्स असणार आहे, त्यानंतर ग्रेड अलाउन्स असणार आहे, स्पेशल अलाउन्स असणार आहे, लोकल इथं अलाउन्स असणार आहे. ओके. असं सगळे अलाउन्स आपल्याला इथं भेटणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला सगळं काही इथं बघू शकतो की दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. याच्यामध्ये आपल्याला एक्सपेन्सेस वगैरे, न्यूजपेपर वगैरे, आपल्याला HRA, DRA सगळं इथं भेटणार आहे. ओके. त्याच्यामध्ये सिडबीकडून जे आपल्याला डिपेंडिंग असणार आहे आपल्याला पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला इथं CTC जो असणार आहे ग्रेड एला जो असणार आहे 19 लाख ते 21 लाख रुपयापर्यंत. ग्रेड बी ला असणार आहे 23,50,000 ते 26 लाखापर्यंत आपल्याला पॅकेज इथे भेटू शकतो. चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओके. प्रमोशन पण आपल्याला इथं असणार आहे. ओके.
इथं आपल्याला सगळे इन्क्रिमेंट वगैरे दिलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रोबेशन पिरियड दिलेला आहे. जसं की प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड आपण त्याला म्हणू शकतो. प्रोबेशन पिरियड जो असणार 2 वर्षाचा असणार आहे. मग अप टू आपल्याला मॅक्सिमम 4 वर्षापर्यंत होऊ शकतो. ओके. 2 ते 4 वर्षापर्यंत असणार आहे. जसं की तुम्ही किती लवकर शिकाल तुमच्यावर बी डिपेंड करतं. त्याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आता जसं स्किल झाल्यानंतर आपल्याला इथं करियर प्रोग्रेस असणार आहे. ग्रुप डी पर्यंत आपल्याला इथं हायर ग्रेड असणार आहे. ओके. ग्रेड आपल्या डी पर्यंत जाऊ शकतो. ओके. टाइम टू टाइम प्रमोशन भेटणार आहे. ओके. जसं एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला इथं कॅन्डिडेटला सूट आहे कॅटेगरी वाईज. ओके. पी-डब्ल्यू-डीसाठी ओके. याचं संपूर्ण माहिती दिलेली आहे. वाचून घ्यायची. पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी वाईज सेशन 40% पी-डब्ल्यू-डी वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर आपण खाली जाऊया आता. याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे ती माहिती जाणून घेऊया. कॅटेगरी सेक्शन आपण बघून घ्यायचं. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी, सिटिझनशिप दिलेली आहे. इथं सिटिझनशिपवर इथं अप्लाय करू शकता. काहीही हरकत नाही मित्रांनो, की आपल्याला काही टेन्शनच नाही. एज लिमिट असणार आहे इथं 14 जुलै 2025 पर्यंत काउंट असणार आहे. मॅक्झिमम आपल्याला मिनिमम ते मॅक्झिमम 21 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. ग्रेड बी मध्ये जे असणार आहे 25 ते 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सूट असणार आहे. कॅटेगरी बघू शकता तुम्ही. एस-सी, एस-टी कॅन्डिडेटला इथं 5 वर्षापर्यंत सूट असणार आहे. ओबीसीला 3 वर्षाची सूट असणार आहे. पी-डब्ल्यू-डीला इथं आपण 10 वर्षाची सूट असणार आहे. ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी पी-डब्ल्यू-डी ओबीसाठी 13 वर्षाची सूट, पी-डब्ल्यू-डी साठी 15 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. 1984 वाल्याला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. त्यानंतर आता इथं खाली जाऊया आपण आता मित्रांनो. गव्हर्नमेंट आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे आपल्या कॅटेगरी वाईज, तेव्हाच आपल्याला सूट भेटणार आहे याच्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, नेम ऑफ द पोस्ट, टीम आणि त्याच्यानंतर इथे एज क्रायटेरिया आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि मिनिमम आपल्याला पोस्ट वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. सिस्टम मॅनेजर ग्रेड साठी जनरलसाठी 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. ग्रॅज्युएशन कॉमर्समधून झालेलं पाहिजे आपल्याला. इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅथमॅटिक्समध्ये 50% इथं 60% पाहिजे. इथं एस-सी, एस-टी 60%, ओपन कॅटेगरीसाठी 50% पाहिजे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीसाठी. आणि कंपनी जे जे असणार आहे सेक्रेटरी वगैरे, सीए वगैरेसाठी इथं पासवाले इथं अप्लाय करू शकता. चार्टर्ड अकाउंटंट वाल्यांसाठी. ओके. MBA 2 वर्षवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये आता ओन्ली फॉर कॅन्डिडेट्स फॉर ग्रॅज्युएशनवाले इथं अप्लाय करू शकता. जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी इथं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. MSME कडून. ओके. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण काम केलेलं पाहिजे. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. इथे चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते आपल्याला. अशा पद्धतीची जर माहिती दिलेली आहे कामाबद्दल. ओके. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे संपूर्ण दिलेली माहिती. ओके. कोण कोण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता मॅनेजर ग्रेड बी साठी जनरल 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आपल्याला. 60% आपलं ओपन कॅटेगरी आणि 50% आपलं एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डी वाल्यांना. ओके. याच्यामध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याला डिसिप्लिन असणार आहे. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन वाले इथं अप्लाय करू शकता. 55% मध्ये पास पाहिजे आणि एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डी पासवाले पण अप्लाय करू शकतो. ऑल सेमिस्टर आपले झालेले पाहिजे. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे त्यांना 5 वर्षाचा. आता इथं आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. मित्रांनो 5 वर्ष आपल्याला इथे एक्सपिरियन्स असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. कारण की पॅकेज पण तसा दिला आहे इथं बघू शकता. 24 ते 25, 26 लाखाचा इथं पॅकेज आपल्याला भेटू शकतो. त्यानंतर इथं मॅनेजर ग्रेड बी साठी लीगलसाठी 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. बॅचलर डिग्री लॉ वाले. ओके. तर लॉ वाल्यांसाठी ते वॅकेन्सी असतात. 50% मध्ये आपली लॉ डिग्री झालेली पाहिजे. 45% मध्ये एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला. याच्यामध्ये मला 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असणार आहे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता मॅनेजर ग्रेड बी साठी इथं दिलेली वॅकेन्सी. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटी सेक्टरची वॅकेन्सी 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बॅचलर डिग्री आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. MCA वाले अप्लाय करू शकता. MBA आपल्या त्यानंतर आपल्याला BTech वाले अप्लाय करू. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे आपल्याला. ओके. अप्लाय करण्यासाठी. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. स्किल बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे अशा पद्धतीची. आता आपण पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्याच्या आधी एका कोणत्याही एका पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. आपल्याला इथं क्रायटेरिया दिलेला आहे. आपल्याला स्टाफ कंडिशन दिलेलं आहे. ओन्ली परमनंट एम्प्लॉय सिफ्टी वाल्यांसाठी इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यांना इथं 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज वगैरे आपल्याला दिलेले आहे. तेवढे पर्सेंटेज लागतात तेवढे आपल्याला लागणार आहे. ओके. त्याच्यापेक्षा 1% सुद्धा जर कमी असेल तर आपण अप्लाय करू शकणार नाही. आता याच्यामध्ये आता गेल्यानंतर ऍप्लिकेशन बद्दल फायनली इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जॉब प्रोफाईल दिलेली आहे आणि प्रोजेक्टचं इथं प्रोफाईल दिलेली आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड एला जनरल स्ट्रीमसाठी जर वॅकन्सी असणार आहे. जॉब प्रोफाईल बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. MSCMA क्रेडिट कार्ड वगैरे त्याची माहिती दिलेली आहे. वाचून घ्यायचं आपल्याला जॉब कामाबद्दल माहिती.
ग्रेड बी ची इथे माहिती दिलेली आहे कामाबद्दल संपूर्ण जनरलची, लीगलची, ओके, आणि आयटी सेक्टरची. तर आपण इथं बघून घ्यायचं जे आपण स्ट्रीममध्ये आपल्याला इथं काम करायचं आहे त्याची माहिती आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. ओके, तेवढी माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आपल्याला इथं. सिलेक्शन प्रोसेस जे सर फेज 1 असणार आहे, ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झामिनेशन असणार आहे. एक पेपर असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 सेक्शन असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे याच्यामध्ये. ओके, आणि फेज 2 ला जो असणार आहे आपल्याला 200 मार्काचा डबल आपल्याला 2 पेपर असणार आहे 200 मार्कांचे, आणि फेज 3 ला इंटरव्ह्यू असणार आहे. असे 3 सेक्शन मध्ये आपल्याला इथं सिलेक्शन असणार आहे. फेज 1, फेज 2, इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यू वगैरे आपल्याला सगळे इथं पास करावं लागेल तिन्ही सेक्शन, तेव्हाच आपलं फायनलचं सिलेक्शन असणार आहे. जसं की फेज 1 चे एक्झामिनेशन दिलेले ऑल स्ट्रीमसाठी दिलेलं आहे. इंग्लिश लँग्वेजचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार, एमसीक्यू टाईप क्वेश्चन 30 क्वेश्चन असणार आहे, 30 मार्कांसाठी 30 क्वेश्चन. ओके, रिझनिंगचे असणारे 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्प्युटर नॉलेजचे 25 क्वेश्चन 20 क्वेश्चन 20 मार्क, आणि जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्क, एमएसएमईचे 30 क्वेश्चन 30 मार्क, आणि आपल्याला स्ट्रीम स्पेशलिस्टचे 50 क्वेश्चन 50 मार्क. टोटल इथे 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी असणार. 120 मिनिटा टाइम असणार आहे. बेंगॉली लँग्वेज, हिंदी लँग्वेज आपण देऊ शकतो. ओके, 120 मिनिट म्हणून 2 घंटा टाइम असणार, 2 तासांचा अवधी असणार आहे. ओके, आता जी स्ट्रीम असणार आहे आता डिटेल ऑफ स्ट्रीम इथं दिलेलं आहे यांच्यासाठी. आता जनरलसाठी ग्रुप ए, ग्रुप बी साठी. ओके, आणि लीगल आणि आयटी सेक्टरसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे, रिमार्क वगैरे आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, क्वालिफाईंग असणार आपल्याला इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज. ओके, मेरिट लिस्ट असणार आहे आपल्याला इथे कॅटेगरी वाईज असणार आहे मित्रांनो. ओके, फेज 2 ला इथं आपल्याला मेरिट सेक्शन असणार आहे. फेज 2 मध्ये आपल्याला जे एक्झामिनेशन असणार आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए आणि मॅनेजर ग्रेड बी साठी. ओके, ते जनरल स्ट्रीमसाठी इथे एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता. फेज 1 मध्ये. तर पेपर 1 जो असणार आहे आपल्याला डिस्कच टाईप असणार आहे, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन असणार आहे 75 मार्कांसाठी 75 मिनिटसाठी. ओके, याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पेपर 2 असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे 50 क्वेश्चन 75 मार्कांसाठी, डिस्कस टाईप क्वेश्चन असणार आहे 10 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. 75 मिनिटा टाइम मध्ये 60 मिनिटा टाइम दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन असणार आहे, एक क्वेश्चनला इथं 2 मार्क दिले जाणार आहे. क्वेश्चन कॅरी करणारे इथं 1 मार्क इच भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथं ग्रेड ए ग्रेड बी साठी जे असणार आहे फेज 2 चे एक्झामिनेशन लीगलसाठी दिलेले आहे. पेपर 1 पेपर 2 सेम असणार आहे पॅटर्न, फक्त आपली मार्क सेम असणार आहे, पण आपल्याला विषय वेगळे वेगळे असणार आहे फेज 2 मध्ये. आता मॅनेजर आयटी सेक्टरवाल्यांचा इथे दिलेलं आहे बाकी. ओके, त्याच्यानंतर आता खाली जाऊया आपण. आता इथे दिलेलं आहे कॉमन ऑल स्ट्रीमसाठी. तर मित्रांनो सिलेबस वगैरे दिलेला आहे. सिलेबसची माहिती तुम्हाला इथं खाली इथं बघण्यात मिळते. सिलेबस वगैरे तुम्हाला बघून घ्यायचं याच्यामध्ये. सिलेबस दिलेला आहे तुम्हाला इथे, सिलेबस वगैरे ते खालती त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पीआरटी भेटणार आहे, प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग. ओके, ते कॅटेगरीवाल्यांना भेटते, एससी एसटी पीडब्ल्यूडी ओबीसी कॅन्डिडेटला इथं भेटत असते. ओके, ते ऑनलाईन आपल्याला अप्लाय करत असतो तेव्हा आपल्याला इथं विचारलं जातं आपल्याला ट्रेनिंग पाहिजे आहेत का. ओके, येस नो आपण करू शकतो. ऑनलाईन एक्झामिनेशन फेज 1 फेज 2 असणार आहे इंडियामध्ये, त्यांच्या इथं घेण्यात येणार आहे आपल्या इंडियामध्ये. ओके, जिथं पण आपले सेक्शन असणार आहे, एक्झामिनेशन सेंटर असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर 5 सिटी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही. फेज 2 मध्ये चेन्नई, कोलकाता, लखनौ, मुंबई, न्यू दिल्ली. ओके, फेज 2 ला. आणि फेज 1 ला इथं ऑल इंडियामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपण परीक्षा देऊ शकतो. ओके, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेले आहे इथं इंटरव्ह्यूसाठी. आपल्याला सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे, प्रिंट आउट ऑफ व्हॅलिड कॉल लेटर, त्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट आउट, आपल्याला इथं आयडी प्रूफ घेऊन जायचं सोबत, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, त्यानंतर इथं फोटो आयडेंटिटी प्रूफ, प्रूफ ऑफ परमनंट ॲड्रेस प्रूफ घेऊन जायचं, मार्कशीट आणि सर्टिफिकेट, आणि डिग्री सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. ओके, कॅटेगरी वाईज सर्टिफिकेट घेऊन जायचे, जे पण आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आहे सगळे घेऊन जायचे, ग्रॅज्युएशनपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत सगळे डॉक्युमेंट, आयटी सेक्टरचे असो कोणतेही असो. ओके, अशी ती माहिती वगैरे दिलेली आहे. आता इथं प्रूफ लागणार, इथं ॲड्रेस प्रूफ वगैरे द्यायचं आहे. त्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं फोटो आयडेंटिटी प्रूफ वगैरे घेऊन जायचं आहे. कॉल लेटरमध्ये आपल्याला ऑनलाईन एक्झाम वगैरेचा आयडी प्रूफ वगैरे द्यायचं आहे. सगळी माहिती इथं दिलेली आहे. पोस्ट एक्झामिनेशन कंट्रोलिंग वगैरे इथं दिलेले आहे, बघू शकता तुम्ही इतकी माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, आता इथं तर नॉन रिफंडेबल आपले एक्झामिनेशन फीज असणार आहे, जसे की आता इथं कॅटेगरी वाईज असणार आहे. ओके, एससी एसटी पीडब्ल्यूडीला इथं नील असणार आहे कोणत्या ॲप्लिकेशन फीज, आणि जे चार्जेस असतात आपल्याला 175 रुपये आपल्याला पे करायचे आहे फक्त. ओके, आणि अदर कॅटेगरी जे असणार आहे ओबीसी डब्ल्यूएस आणि जनरलसाठी 925 रुपये एक्झामिनेशन फीज, आणि अदर चार्जेस 175 रुपये 1100 रुपये आपल्याला इथं पे करायचं आहे. आणि जे स्टाफ असणार आहे स्टाफसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे.
ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करून फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशन हे सगळं अप्लाय करून घ्यायचं. ही वेबसाईट दिलेली आहे सिडबीची www.cdb.in वरून. ओके. याची आपल्याला इथं प्रिव्ह्यू करून घ्यायचा, फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे, पेमेंट फीस भरून टाकायची ऑनलाईन आपल्याला दिलेली ऑप्शन्स वगैरे. ओके. ओके. अशा पद्धतीची ही माहिती वगैरे जे दिलेली आहे फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंबची तुम्ही वाचू शकता. ओके. फॉलो करून ठेवायचं असं या वेबसाईटसाठी. ओके. आणि इथं इथं आता खाली आल्यानंतर इथं तुम्ही अभ्यासक्रम दिलेला आहे, तुमच्या स्ट्रीम दिलेली आहे. जर तुम्हाला इथं अभ्यासक्रम वगैरे वाचायचा असेल तर वाचू शकता. सिलेबसची माहिती दिलेली आहे, संपूर्ण सिलेबसची माहिती. ओके. म्हणून एवढा PDF फाईल एवढा मोठा असल्यामुळे बघू शकता तुम्ही. तर सगळ्यांच्या सिलेबसची माहिती इथं दिलेली आहे. सिलेबस आपण चेक करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी कामात येईल. ओके. आणि इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेलं आहे खाली. ओके. तर आपल्याला लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक्झामच्या सिटीज वगैरे बघू शकता तुम्ही. लिस्ट दिलेली आहे, फेज 1 साठी पण दिलेली आहे आणि इथं फेज 2 साठी पण दिलेली आहे. ओके. आणि इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. संपूर्ण PDF वाचून घ्यायचं आहे एकदा. PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपची. ओके. आणि अप्लाय करण्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला टेलिग्राम, Instagram आयडी, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे. चॅनल जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.